हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम रूप महिला मंडळ तुम्ही जरा जरा पुढे सरका ना, सरका सरका, ज्या आल्या त्या पुढे सरका, मागच्या माग बसता आई सांगा बाबा तुम्हाला
सांगू सांगू 11 वर्ष गेले. इथं काय कांदे लावायचे काय या जागेवर? हरी हेची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हिची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसारा. संकल्पावी माया संसारा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हिची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडते देवा. हिची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसारा. संकल्पावी माया संसारा. हे विले अनंते तैसेचे रहा. हे विले आनंदे तैसेचे रहा. हे विले अनंते तैसेचे रहा. हे विले आनंदे तैसेचे राहावे. ते असू द्यावे समाधान. चित्ते असू द्यावे समाधान. चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. विले अनंते तैसेचे रहा. विले आनंदे तैसेचे राहावे. विले अनंते तैसेचे रहा. हे विले आनंदे तैसेचे राहावे. ते असू द्यावे समाधान. ते असू द्यावे समाधान. ते असू द्यावे समाधान. समाधान. घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार. कामने घालू तयावरी भार. कामने घालू तयावरी भार. संसार देवा पाय. वाहुआ संसार देवा पाय. वाहुआ संसार देवा पाय. ठेवले आनंदे तैसेची राहा. हे ठेवले आनंदे तैसेची राहा. आनंदे तैसेची राहा. चित्ते असू द्यावे समाधान. चित्ते असू द्यावे समाधान. समाधान. गोपाल कुमाई. जय जय गोपाल कुमाई. गोपाल हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज आणि हरिभक्तीपरायण भरत महाराज त्यांना साथ करतील पांडुरंग. हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवा हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर भक्ती आवडती देवा. देवा हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी
ठेविले आनंद तैसे राहावे संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराचे ठेविले आनंद तैसे चिरावे ठेविले आनंद तैसे चिरावे जी तोर भक्ती आवडते देवा हेची तोर भक्ती आवडते देवा हेची तोर भक्ती आवडते रे हेची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे राहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसे चित्ती असू द्यावे समाधान रे, समाधान वा समाधान 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 समाधान
चित्ते असू द्यावे समाधान समाधान वा पांडवा चित्ते असुदामे समाधान 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 Sani dani sa, sani dani sa, sani dani sani da baba greza gama pani sa, gama pani sa, gama pani sa, gama pani sa, sani dani sa, sani dani sa, sani dani sa, sani dani sani da baba greza gama pani sa, ek do, gama pani sa, gama pani sa, gama pani sa, sani dani sa, sani dani sa, sani dani sani da baba greza gama pani sa, ek do, तीन, gama pani sa, gama pani sa, gama pani sa, समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे तैसे राहावे ठेविले आनंदे तैसे टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
सद्गुरु गजानन महाराज की विठाला 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 हरी हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्यात्मरूपा जयांच्या केल्या जी स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण ते वंदू श्री चरण सद्गुरुचे नमस्कारू नित्य आता हो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया गंजा कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार निळ्या केबलचा निळ निळ आवाज द्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जशु जदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानुके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे भूमोही हरवभूत कले सविकार पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत
मस्तक हे पायावरी यावर करी संतांज हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी देऊची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा भक्तीचं महत्व पटवून देणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि सर्वांना परिचित आहे. सेवा निमित्तानं आहे, सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा अल्पसा परिहारच आहे. तीर्थक्षेत्र गावाचं नाव विसरलो, कंचनपूर. हा काय हे लोक काय काय विसरायला लावतील काही सांगता येत नाही. एखादा दुसरा कीर्तन करावर लक्ष ठेवत जा, एखादा कोमात जायचे लक्ष भरत बाबा असल्यावर काय वातावरण. ऐका, कंचनपूर सारख्या महान नगरामध्ये हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने भव्य आणि दिव्य स्वरूपाचं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि यामध्ये अक्षरशः दुग्ध शर्करा योग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भगवंताची गोड कृष्ण कथा आपण श्रवण करत आहात. नियम असा आहे, गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी कथा श्रवण करत आहात. रोज रोज नवीन नवीन कीर्तनकार पाहत आहात आणि महत्वाचा दुग्ध शर्करा योग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यांनी महाराष्ट्र गाजवावा महाराज या लोकांचं, या मंडळीचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. ही लोक सापडत नाहीत हो बरं का. विदर्भरत्न, गायन कोकिडा, संगीत अलंकार, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य भरत बाबा बोरकर महाराज हजर आहेत. महाराजांना धन्यवाद. तसेच दुसऱ्या बाजूला भजन अलंकार पांडुरंग महाराज जालना बाबा हजर आहेत, गोड गातात, बाबांना धन्यवाद. तसेच मृदंग महामेरू, काय ताकद आहे महाराज, काय गोडवाय, वाजवणारे भरपूर मिळतात बुवा. हा आणि महाराजांचा माझा नवीनच परिचय झाला, पण गोड वाजवतात. रवींद्र महाराज बाबांना धन्यवाद. आमचे महादेव बाबांना धन्यवाद. आमचे गजानन भाऊ पाठीमागे उभे असणारे, इथनं पासनं जेवढे जेवढे उभे आहेत, टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार, साऊंडाचार्य, पेंडॉलवाले, सगळे 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 सगळ्यांना धन्यवाद. कारण महाराज म्हणतात तुम्ही काही सामान्य आहे का? नाही. तुम्ही काही सामान्य आहे का महाराज? नाही. खरं तर पाहिलं तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सामान्य नाही, मग आम्हाला एखादा प्रणाम तर करावं ना बाबा. तुम्ही सामान्य नाही महाराज, हे सामान्य नाही. हरी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जानाथा तुझ नाम. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था तुम्ही सूर देत राहा. आता सूर बंद नका करू. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. ही मंडळी काही सामान्य नाही सज्जन हो, यांचा आपल्यावर विशेष प्रेम आहे. आणि ज्यांनी महाराष्ट्र गाजवावा, अक्षरशः पेटीचा आवाज वाढवला. द्या काय पाहिजे तर द्या एकदाच. आणि खऱ्या अर्थाने खरा भाव जर पाहलात महाराज, जेवढं गाव सुंदर आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तुमचा सप्ताह श्रीमंत आहे. मी एक पत्रिका पाहिली बुवा, नेमकी 16 तारीखला समारोप होता. मी म्हटलं कंचनपूरला तर कीर्तन घेतलेलं आहे, 16चा समारोप आणि 16ची सुरुवात. बहुतेक मला असं वाटतंय पैशाच्या बाबतीत समाज फार श्रीमंत असू शकतो, गाव श्रीमंत असू शकतो, मायबाप, पण मला असं वाटतंय परमार्थाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं कंचनपूर श्रीमंत असलं पाहिजे. 2-2 सप्ताह एवढं मोठं करणं काही सामान्य आहे का सज्जन हो? आणि बरं असं नाही करावं लागते म्हणून नाहीये बा, करावं लागते म्हणून करायचं नाही. हा महाराज अक्षरशः खऱ्या अर्थानं ज्यांनी महाराष्ट्र गाजवावा, एक 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 गायक महाराज बरं का, अफाट लोक गोळा केलेत. तुम्ही काय मृदंगाचार्य, काय गायनाचार्य बा, असे लोक भेटत नाहीत.
आणि महत्वाचं म्हणजे साऊंड सुद्धा सुंदर आहे. काल मी साऊंडवाले भरत बाबा काल साऊंडवाल्याचं 3-4 वेळा नाव घेतलं बुवा. ते साऊंडवाला 10 मिनिटात उभाच राहे. संतोष बाबाचं काम तसं नाही आमच्या. संतोष बाबा वेगळं माणूस आहे आणि प्रेम आहे आपल्या गावावर. 3-4 वेळा नाव घेतलं बुवा. जाताना मी गाडीत बसलो का ते साऊंडवाला आलं, पाया पडलं आणि 5,000 रुपये देऊनच गेलो बुवा. साऊंडवाले महाराज हा तुम्ही नका देऊ, भाव आहे. तुमच्यावर या मंडळीचं प्रेम आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे का. आणि ज्यांनी आज या कार्यक्रमाला महत्वाचं करून म्हणजे ज्यांच्या माध्यमामधनं तुम्हा मायबापांची सेवा करायला मिळत आहे, माझ्यावर नितांत प्रेम असणारे हरिभक्तीपरायण आपल्या गावाचं वैभव गजानन दादा राऊत महाराज होते मागच्या वेळेला आणि बाबांच्या स्नेहामधनं इथं येण्याचा योग. आणि ज्यांनी या कीर्तनाचं सौजन्य घेतलं हरिभक्तीपरायण श्री मोहन प्रल्हादराव हावरे आणि त्यांनी जेवणाची व्यवस्था केली महाराज मंडळीची. काय सुंदर वातावरण महाराज, काय त्यांची फॅमिली, काय कुटुंब बुवा. वा 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 वा, काय जेवण. असं वाटे बुवा जेवत राहून कीर्तन राहू द्या. पण भरत बुवा म्हणत तसं नाही, तुम्ही गाव पाहिलं नाही बुवा. हे सुंदर प्रकारचा योग आहे. मला असं वाटतंय तुमच्या सप्ताहाविषयी जेवढं वर्णन करावं, जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. काय महिमा वर्णू कंचनपूर गावाचा, रंगला सोहळा हरिनामाचा. हा काहीतरी आगळा वेगळा भाव आहे. गेल्या 3 दिवसापासून आपण भगवंताची कथा ऐकत आणि ज्यांच्या मुखरविंदामधनं तुम्हा मायबापांचा कथा श्रवणाचा योग आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य उदय महाराज गोंदीकर बाबांच्या मुखरविंदामधनं आपण कथा श्रवण करतात. काय मिळेल ही कथा ऐकल्यानंतर, कशा करता ऐकावं हे सगळं. कथेची आठाया बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखीनान, साम्राज्य भुवनी सुखीनान. या कथा कुणा करताय बरोबर. ह्या कथा जे जीवन जगून संपले त्यांच्या करता ह्या कथा आणि कीर्तन नसावे. मला असं वाटतंय हे सप्ताह, हे कीर्तन, ह्या कथा कशा करता असाव्या. अरे जे जीवन जगून संपले त्यांच्या करता नाहीयेत. ज्यांनी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण केलं, पाऊल ठेवलं आणि आयुष्याची सुरुवात केली, मला असं वाटतंय त्यांच्या करता कथा आणि कीर्तन असावे. पण काय करावं, हा समाज आमच्याकडे वळत नाही. ही शोकांतिका आमच्या संप्रदायाची आहे, ही शोकांतिका आमच्या धर्माची आहे. विठ्ठल विठ्ठल समाज कोणता विडकोय महाराज. मला असं वाटतंय तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जीवन जगायचं असेल मायबाप, अरे जीवन जगण्याकरता तुम्ही ज्याला महत्व देताय ते जीवनच नाही. कदाचित मला असं वाटतंय जीवन जगण्याकरता जीवनाची सुरुवात महत्वाची नाही, जीवनाचा शेवट महत्वाचा आहे. आणि हा जर कशावर अवलंबून असेल, जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे, याचं जे साहस आहे, कदाचित जीवनाची सुरुवात वाईट असू शकतो, पण मला असं वाटतंय गड्या त्याचा शेवट गोड झाला पाहिजे. अनेक वेळेला ह्या कथा, हे कीर्तन, हे माध्यम, हे पर्व आहे जीवनामध्ये. मला असं वाटतंय जीवनामधनं ह्या कथा आणि कीर्तन काय करतात, या कथा ऐकल्यानंतर पाप होते का पुण्य अजून आम्हाला कथा सांगणाऱ्या मंडळीलाही सांगता आलं नाही. पण ह्या कथा श्रवण केल्यामुळे एक होते चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, शुद्ध तरी शत्रु मित्र होते, शुद्ध तरी शत्रु मित्र चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. मला असं वाटतंय पार सकाळची संध्याकाळ होईपर्यंत, संध्याकाळची सकाळ होईपर्यंत एवढं केलं. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत उग बसल्यापेक्षा जीवनामध्ये, अरे आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, मनभर ऐकल्यापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे. ऐका, मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे आणि रडवणाऱ्यापेक्षा कधीतरी हसवणारा श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये ह्या कथा आणि कीर्तन आम्हाला मुक्त करतात. काय करतात ह्या कथा? मरण टाळण्याचं सामर्थ्य या कथान कीर्तनांमध्ये नाही आहे, पण ऐका, मृत्यू सोपा करण्याचं सामर्थ्य या कथांमध्ये आहे. थोडं थोडं ऐका.
पण हे ऐकून या 7 दिवसामध्ये मला असं वाटतंय या नाम सप्ताहामध्ये, या कथांमध्ये, या कीर्तनांच्या माध्यमांमधनं याचा प्रभाव या 7 दिवसामध्ये आमच्यावर पडला पाहिजे. आणि जर हे 7 दिवस ऐकून, हे ऐकल्यानंतर जर याचा प्रभाव आमच्यावर पडत नसेल आणि याचा जर आमच्यावर खऱ्या अर्थानं बदल घडत नसेल, मला असं वाटतंय आम्ही आमच्या जीवनातला कुठेतरी टाइमपास करतोय. विठ्ठल विठ्ठल का मन भरा ऐकल्यापेक्षा कणभरा चरण श्रेष्ठ आहे. काय कारण आहे? जीवनाची सुरुवातच का महत्वाची आहे? शेवटच का महत्वाचा आहे? काय कारण आहे? जन्म आणि मृत्यू 2 भिन्न दिशा आहेत. अरे गंगा हिमालयामध्ये निघाली, ज्या दिवशी सागराला भेटली त्या दिवशी तिचं जीवन परिपूर्ण झालं. अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. एखाद्या वेळी टाळी वाजवत जावं. हा, वाजवली पाहिजे. हेच राहिलं आपलं. आपल्याला नेमकं हेच कडून नाही राहिलं. मला सांगा, कीर्तनकार किती वेळ असतो तुमच्या गावात? हॅलो, 2-2.5 घंटे. बरोबर आहे. कीर्तनकारा करता कधीच टाळी नका वाजवू किंवा त्याची वाहवा नका करत जाऊ. पण या गुणवान मंडळी करता हे 8 दिवस आपल्या गावात असतात, झिजवतात, घरदार सोडतात बुवा. आणि मला असं वाटतंय गुणवान माणसाचं काय ताकद आहे महाराज, हे काही सामान्य गोष्ट नाही. आपल्या लोकांचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि आपले लोक कधीतरी आपणच मोठे केले पाहिजे. विठ्ठल जीव हा देवाचा अंश आहे. जीवाने जीवाला कधी शरण जायचं नाही रे राजा, पण जीवाने मला असं वाटतंय कधीतरी देवाला शरण जावं. कधीतरी त्याला शरण गेलं पाहिजे. कारण ऐका, जीवनामध्ये 1000 वेळेला शंका येतील, त्या निर्माण करतील, त्या होतील निर्माण. तुम्हाला ते भीतीयुक्त वातावरण तयार होईल कदाचित जीवनात. पण ऐका, आपण जो संसारामध्ये परमार्थ करतोय, तुकोबाराय म्हणतात, हा कितपत योग्यतेचा करतोय कधीतरी तपासा. तुकोबाराय तर म्हणतात, संसार करना तो कोई पाप नहीं, मगर संसार करते समय जो भगवान को भूल जाते हैं यही धोखा है, यही तो पाप है. जैसा भोजन करना तो कोई पाप नहीं, मगर भोजन करते समय भगवान को भूल जाना पाप. ऐका ना, माणसाने संसार करता 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 करता, कारण जीवन ही विद्यार्थी दशा आहे, संसारामध्ये मुक्तता नाही आहे. हो, मला असं वाटतं एक वाक्य अवस्थेत प्रदान व्हावं आणि एक व्यवस्थेत प्रदान व्हावं. आपण काय केलं? संसार करतो कशा करता? सुखा करता, समाधाना करता. संसार करता 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 माणसाच्या नाकीनऊ येतात व मरणदारात उभं राहते, पण संसारामधनं सुटका मिळत नाही. ऐका, भगवान प्रभू दत्तात्रयांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरु मध्ये त्यांनी एका कातनीला आपलं गुरु मानलं. काय भाव आहे कातनीच्या जवळ? ज्या दिवशी कातनी सुखा करता, स्वतः करता जीवन जगते, एकच दिवस पण आनंदात जगते महाराज, तिच्या वजनात जगते. तिला ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी स्वतःच्या सुखा करता, स्वतःच्या लाळेमधनं स्वतःला राहण्याकरता घरटं निर्माण करते. ज्या दिवशी घरटं निर्माण केलं त्या दिवशी आनंद नाही. किती दिवस राहते घरट्यात? तिचं मन भरलं, मन विटलं, मन उबगलं, स्वतः बांधलेला आवडीने घरटं स्वतःच मोडून टाकते. बांधलं त्या दिवशी आनंद नाही आणि मोडलं त्या दिवशी दुःख नाही. पण आपलं तसं आहे का? तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी जन्माला आला इथं आणलंय काय? कदाचित उद्या इथनं जायचं आहे. कितपत योग्यतेने जीवन जगावं? जीवन विद्यार्थी दशा आहे आणि मृत्यू सर शेवटी त्याची परीक्षा आहे. मला फक्त मरण सांगायचं आहे तुम्हाला. ह्या कथा कशा करता ऐकाव्यात. ऐका, हा भाव असा आहे, संसार करणं पाप नाहीये, पण संसारात विश्वाचा मालक विसरणं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामधले काही क्षण देवा करता समर्पित करत चाललं पाहिजे, आलंच पाहिजे. का माहित आहे का? मला असं वाटतंय, तुम्हाला जर असं वाटत असेल बा म्हातारपणामध्ये माझ्यावर पश्चाताप करण्याचीच वेळ येऊ नये,
मला असं वाटतंय तारुण्यात खऱ्या अर्थाने परमार्थाला एकरूप झालं पाहिजे. हा, मानुस बनके रहना उसकी हिफाजत हवा करे, होशवा नहीं बुझती जिसे रोशन भगवान करे. काय ताकद आहे महाराज परमार्थाची. मला असं वाटतंय तुम्हाला जर असं वाटत असेल ना म्हातारपणामध्ये माझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, सो जवानी का हर पल इस तरह बिताओ की शायद बुढ़ापे में पछताना ना पडे. तारुण्यात परमार्थ करा आणि खऱ्या अर्थानं तारुण्यात परमार्थात शोभलं पाहिजे. काय करायचं म्हातारपण. एक जण म्हणे महाराज मग म्हातारपणात केलेला परमार्थ कुठं कामाला येतो. म्हटलं अरे राजा, तारुण्यात केलेला परमार्थ मरणाच्या दारात कामाला येतो, नियमापासून मुक्तता देतोय बर का. करा हरी भक्ती परलोकी येईल का, सोडवेल यमापासून या. एक जण म्हणे महाराज म्हातारपणात केला तर तो परमार्थ कुठं कामाला येईल. म्हटलं राजा तुला सांगू का रे दादा, म्हातारपणामध्ये परमार्थ करणं चुकीचं नाहीये. जसं जसं माणसाचं संसारात वय वाढते तशी तशी किंमत म्हणा वाढते. वाढत नाही. पण परमार्थात उलट आहे. माणसाचं परमार्थात वय वाढलं का किंमत वाढली. संसार भिन्न आहे, संसार वेगळा आहे. संसार केवढाही सुंदर करण्याचा प्रयत्न करा, नाव निघेल, काही शाश्वती नाही, काही शाश्वती नाही. ऐका, संसारावर ज्या घरादारावर तुम्ही प्रेम करताय तो संसार कितपत योग्य देताय, किती दिवस आहे तुमचा. जोपर्यंत तुमचं शरीर दिसायला सुंदर आहे, पैसा कमावून आणण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे, ज्या दिवशी शरीर थकलं आणि पैसा कमावून आणण्याची ताकद संपली, सकाळी 6ला मिळणारा च्या 9:30ला सुना पाणी टाकू टाकू पाचते. काय पाहिजे हो समाजाला. सब पैसो के भाई दिल का साथी होई नाही रे. माणसाला काही काही कळतंय हो, माणसाला का कळत नाही का महाराज. कळतंय माणसाला. माणसाचं जीवनमान एवढं बदललं, एवढं बदललं, एवढं बदललं. आधीच्या काळात असं नव्हतंच महाराज. एक जण मला, मी कीर्तनाला निघालो भरत बुवा, लोक आम्ही धोत्र नेसली की धोत्रालेच पाहिजे. तू बसला एक पा, काय झालं शिल्प आपलं हुकलं तर नाही. मी 2-3 वेळा असं पाहिलं. तुमचं बरं आहे म्हणे महाराज, माय ना बाप धोतर उडे आपाप. इकडं पाहा ना तुम्ही, तुमच्यासाठीच तर कीर्तन आहे बुवा. बरं आता तुम्हाला जास्त बोलू नाही चालत नाही. एकनाथ शिंदेच्या बहिणी झाल्या, त्याची अशी पंचायत झाली भरत बुवा. बायानं म्हटलं सरकार एवढं हुशार, सरकारनं 60 वर्षाच्या वर ते एसटी फुकट केली. आधी एसटी बस फुकट 60 वर्षाच्या. 45च्या बायानावर तिकीट करून आणलं, फुकट तिकीट करून आणलं बुवा. ते घरचे माणसं म्हणत बसत नाही. बाई म्हणे त्याला पैसा द्या आणि बसवा. खोट्या तारखा केल्या. 65, मग आता 65चं 70, मग आली लाडकी बहीण. मोठी पंचायत झाली बुवा. आता सांगा, आता त्या करणाऱ्यानं नेमकं कमी करावं का वाढवा, तो टेन्शनच आहे ना. बरं मावल्या हो, तुम्ही भाग्यवान अशात. पहिले ह्या बाया रिचार्ज सरलं मोबाईलातलं की त्याला म्हणत टाका ना, 1 GB टाका, 2 GB टाका, 1.5 GB टाका, टाका ना बुवा, टाका ना बुवा. तो म्हणे नाही नाही, तुझ्या मोबाईलात टाकू की माझ्या टाकून, तुला काय काम आहे, मला काय काम आहे. असं करता करता आता पगार झाला की बाया म्हणतात टाकू का 2 GB. काळ बदलला महाराज. आणखीन मला असं वाटतंय बा, आणखीन काय बदलील सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल संसार कोणपर्यंत आहे, जोपर्यंत शरीर दिसायला सुंदर आहे आणि जोपर्यंत पैसा कमावण्याची ताकद आहे. ज्या दिवशी सरलं ना महाराज, स्वतः करता केवढाही बंगला बांधा हो, केवढाही सुंदर बांधा, पण ऐका, आप ही जाकर जंगल आपण खाकीर बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हाँ जला जैसी लकड़ी की मोल
धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन कौन बढ़ाई। इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई, अपने खातिर महिल बनाया, आप ही जाकर जंगल सोया। स्वतः करता मला असं वाटतंय जीवन जगता जगता कधीतरी एक दिवस जीवन जगा आणि स्वतःच्या सुखा करता समाधाना करता जगा। आपला परमार्थ कुठपर्यंत आहे? ज्या दिवशी आमच्या परमार्थ करत असताना ज्या दिवशी विषयाला धक्का लागला त्या दिवशी आमचा परमार्थ बुडा। संसार करणं पाप नाही हा शब्द सांगून राहिलो मी तुम्हाला, ऐका। मला असं वाटतंय शास्त्र असं म्हणते माणसाने संसार करता करता वयाच्या 51व्या वर्षापर्यंत संसार करावा, आणि 51वं वर्ष पूर्ण झालं 52वं लागलं का त्याने मग काय करावं? शरीर बाजूला करावं आणि चित्त बाजूला करावं, मन बाजूला करावं। मला असं वाटतंय शरीर संसारातच ठेवा आणि मन मात्र देवाकडे समर्पित करा। एकानं एवढंच ऐकलं बा कीर्तन, हो म्हणे वयाचं 51 वर्ष झाले की संसार नसतात करत। कधी न कीर्तनात जाणार गेलं बुवा, कीर्तन ऐकलं आणि गेलं घरी। बाईला नेमकी झोप लागली, यानं दारावर थाप मारली, दार उघडा दार। आतून आवाज आला, इंट्रोडक्शन प्लीज। हा म्हणे दार उघड ना। आतमधून आवाज आला, भाई म्हणे तुम्ही आहे का? घेतला, बोला कुठं गेलते? हो म्हणे कीर्तनाला गेलतो कीर्तनाला। वा वा वा, तुम्ही कधीच तर नसतात? हो म्हणे तुला नाही कळणार आता। म्हणे बरं कोणते होते महाराज? तो म्हणे ते नाही माहित। मग कोणता होता अभंग? म्हणे ते नाही माहित। पण म्हणे मग हे बाई म्हणे बरं नेमकं माहित काय? अरे तो म्हणे आजी महाराजनं सांगितलं बरं ते कामाचं सांगितलं। म्हणे बा काय सांगितलं नेमकं? महाराजनं सांगितलं वयाच्या 51 वर्षापर्यंत संसार करावा आणि 51 वर्ष पूर्ण झाले का संन्यास घ्यावा। बाई म्हणे बा या कमिटीवाल्यानं काहूनच आणला शी नसा साधू, तो ऐदी बोक्यात होता। हा म्हणे जर तू मला आजपासून संसारातलं काही कार्य सांगितलं आपण खुशाल संन्यास घेणार। बाई म्हणे हे लेकरं बाखरं घर हे बैलदोडी हे ढोर, तो म्हणे मला नाही माहित। बाई म्हणे माय तुम्ही जर निघून गेले लेकरायचे लग्न राहिले, तो म्हणे आपल्याच लेकरायचे नाहीत राहिले। कठीण झालो। आता कथा संपली की लोक चहा घ्यायला नेतात, महाराज चला महाराज चला महाराज चला। चहा पिण्याचं प्रेमच नाही बुवा। माझ्याजवळ कमीत कमी बॅगीत 6 दिवसात एका गावात 69 बायोडाटे जमा झालते, पण त्याच्यात पोरीचा एकही नव्हता, पोरायचेच सगळे। शोकांतिका नाही नो। मला सांगा एक जण तर म्हणे बा कसंही करा म्हणे महाराज पण एवढं करास। म्हटलं ए बाबा हे कोरोनावानी लाट आहे, हे लाट आहे म्हटलं लवकर जाणार नाही। म्हणे मग म्हटलं लेका भागवत करावं का पुरी पाहावं रे तुझ्या करता? म्हटलं अरे आम्ही या लाटीच्या अगोदर नम्रात लागलो म्हणून जमलं, नाही तर चल संन्यासी मंदिर में अधिक 5-10 वर्ष थांबा रोळ न साधू दिसतील। विठ्ठल विठ्ठल जीवनमान एवढं बदललंय ना महाराज, जीवनमान बदललंय। पण महाराज यानं एवढं ऐकलं बाबा वयाच्या 51 वर्षापर्यंत संसार करतात, 52 लागलं की वनात जातात। आता सांगणाऱ्यानं चांगलं सांगितलं आणि यानं वेगळंच ऐकलं। बाई म्हणे तुमचा काय विचार आहे? हा म्हणे आपल्याला आजपासून घरातलं सांगायचं नाही, संसार सुटला। बाई म्हणे आमचं कसं? म्हणे तू तेरा देख। म्हणे आमचं कसं? हा म्हणे मला सांगायचं नाही, आणि आपल्याला जर सांगितलं तर साधू होईल संन्यास घेईल। बाई म्हणे असं करू नका, काही करा पण तुम्ही असं करू नका। ठीक आहे। असं करता 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 बाईनं याच्या पदरचं कार्य आपण करावं। दोघांचं करता करता बाईच्या नाकीनं आले, बाईनं मराव बुवा साठी सायरपत झाली अगरबत्ती। आता दुपारच्या वेळेला रिकाम्या पेपर तपासणाऱ्या बाया काही कमी असतात का? मंजन आपल्या घरचं घेतात आणि 4 लोकांच्या घरचा पेतात। काही काही बाईला सवयच आहे सकाळी निघलं की आमच्या गावात एक बाई आहे ती 10-12 घर घेतल्याशिवाय वापसच येत नाही, आणि 10 घरा इथल्या कमीत कमी 5 घरात भांडणं लावल्याशिवाय जमतच नाही। कठीण काम आहे। मला असं वाटतंय अर्धेले अर्धे भांडणे रिकामे लोक घरी बसायला येतात यायच्यामुळे। खरंच आहे बरं। नेमकी म्हातारी म्हणे बा का काय झालं खायला प्यायला कसं काय कशाची चिंता आहे? म्हणे काहीच नाही। आपल्या गावातला सप्ताह झाला आणि सप्त्यात आमच्या घरचे गेले, त्या दिवस पासून काही सांगितलं म्हणे की हे म्हणतात साधू होईल,
संन्यास घे, साधू होईल संन्यास घे. म्हातारे माणसं हुशार असतात महाराज. घरात ज्याच्या म्हातारा आहे ना त्या घराला पाहायची गरज नाही. जुने म्हातारे पहा तुम्ही, संडासला जर बाहेर गेलेत ना, आधी बाहेर जायचे ना, बाहेर गेलेत ते संडासला जरी गेले तरी कमी हाताने वापस नाही देत रवी महाराज. काही काळ्यात आणती, काही दगडच आणती. दारू लोक पितात रिकामे शिशा हे जमा करतात. कठीण आहे महाराज. ओ हे म्हातारे म्हणे बाबा, ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शेंगा कमी, जो गरजता आहे वो बरसता नाही. ऐक, ज्यानं म्हटलं ना तो ते करणार नाही म्हणे. ऐका त्या बाई, यांनी मनात संकल्प केला हे संन्यास घेतील म्हणजे घेतील. बाई म्हणे घेणार नाही. आज घरी आल्यावर तू काम सांगावं, त्यानं जर म्हटलं म्हणे संन्यास घेईन, त्याला म्हणा खुशाल घ्या म्हणे. खरंच घेतील म्हणे, अजिबात घेणार नाही. नेमकं घरी आलं, बाई म्हणे आणा जडतं जा शेतात. तो म्हणे तुला माहित नाही का मी साधू होईन बरं. बाई म्हणे व्हा. तो म्हणे कार्यक्रमात बदल झालाच कसा बा, पुढील कार्यक्रम दिल्लीवर. एवढ्या लवकर कसं काय बदल झाला? पत्नीच्या जवळ ज्यानं 6 महिन्यापासून रोज नांदा लावावा, म्हणावं रोज एकच मी संन्यास घेईन, साधू होईन, साधू होईन. पत्नी जोड बोलल्यावर निघावं ना. निघाला बा कसा त्रिकंचनपुरामधनं मेकर जाणे फळ पार गेला महाराज. एका पहाडातच गेला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, थंडीचे दिवस, आणि एका साधूचा आश्रम दिसला. गेला, साधूला प्रणाम केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. नमो नारायण. त्याने विचारलं कहा से आए हो? हे म्हणे कंचनपूर से आया हो. महाराज म्हणत कसे काय आले? तो म्हणे काहीच नाही, साधू आहे तर ठरलं बा. तो म्हणे साधू तुम्ही या वयात सगळं तर झालं ना, आता काय करता साधू? तो म्हणे महाराज साधू आहे. ठीक आहे. साधू म्हणे अंगावरचे कपडे काढून द्या माझ्याजवळ. तो म्हणे हे 4000चे आहेत ना, आणि हे कालच आणले अकोल्याहून. साधू म्हणाले का ममत्व गेलं नाही, कपड्यावरचं प्रेम गेला नाही, चालला साधू व्हायला. यालाही राग आला बा. हा म्हणे आता कंचनपुरात जायचंच नाही. यानं कपडे काढले आणि दिले साधू. ती जात साधूची त्यानं घेतली आणि टाकली यज्ञात, जळले कपडे. साधूचा वेळ झाला, साधू आश्रमात. हे बसलं यज्ञाच्या जवळ. आता येईल आवाज, मग येईल आवाज, कसला आवाज? परमार्थ सांगतोय मी तुम्हाला, कितपत योग्यतेचा आहे. अरे संध्याकाळी संन्यास घ्यायला निघालेला माणूस, तो म्हणे जाऊ द्या, साधूपेक्षा आणि साधूच्या आश्रमापेक्षा घरची बोले पण जीव तर घाले, चला घरी. रात्री संन्यास घ्यायला निघालेला माणूस पहाटे पहाटे घरी परत येतो. महाराज मला असं वाटतंय, खरा परमार्थ टाइमपास म्हणून करूच नका. खरा परमार्थ करायचा ना, मनभर ऐकल्यापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे. या 7 दिवसामध्ये ह्या कथा आणि कीर्तन मला असं वाटतंय ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर याचा परिणाम आमच्या देहावर घडला पाहिजे, आणि आमच्यामध्ये काहीतरी दरवर्षी बदल घडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावातला परमार्थ मुरेल आहे मा. हरिपाठाला 100च्या वर मंडळी असते, काकड्याला 100च्या वर असतात. आणि मला असं वाटतंय हे जे फळ आहे ना, हे परमार्थाचं या कथा आणि कीर्तनांचंच फळ आहे. लेकरं तुमच्या गावातले आहेत ना. एवढे जे लेकरं आहेत, मला असं वाटतंय प्रत्येक सप्त्यात फक्त 2 जरी मुली आणि 2 जरी मुलं उभे राहिलेत ना, याच्यासारखी तुमची इस्टेट संपत्ती आणि सत्ताच नाही महाराज. लेकरांकरता इस्टेट कमावण्याच्या भानगडीत पडू नका. वाक्य सांगतो मी तुम्हाला, लेकरांकरता इस्टेट कमावण्याच्या भानगडीत पडू नका. लेकरांवर रोज एक चांगला संस्कार टाका. ही काळाची गरज आहे आणि ही तुमची खरी संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल लोक आम्ही निघलो म्हणजे लोक म्हणतात. मगाशी मला एक म्हणत होतं म्हणे महाराज तुमचं बरं आहे बा, मायना बाप धोतरगुडी आपोआप. काय म्हणे राजा महाराज? म्हटलं काय झालं रे बाबा? अरे लोक चंद्रावर गेले म्हणे, तुम्ही अजून घोंगड्यावरच आहात. म्हटलं मग तुझी काय इच्छा आहे? आम्ही चंद्रावर जावं का? त्याला एक फार मर्मभेदक वाक्य सांगितलं भरत बुवा. त्याला एक गोड वाक्य सांगितलं. म्हटलं ऐक गड्या, लोक चंद्रावर गेले, आम्ही घोंगड्यावर आहो हे मान्य आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाहीये, अख्ख्या भारतामध्ये जर खरी क्रांती कोण केली असेल, हे वारकरी संप्रदायातील धोत्रावाल्याने केली. हे कोणीच करू शकलो नाही. याचं श्रेय खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला. काय क्रांती केली महाराज? दुबईमध्ये कीर्तन महोत्सव व्हावा, विदेशामध्ये ही परंपरा जावी. अरे पाश्चात्य देशातील लोकांनी आमच्या संस्कृतीचं अनुकरण करावं, हे कशावर अवलंबून आहे? हे आम्ही जगवलं. मला असं वाटते आजही आम्हाला देश कळावा, धर्म कळावा, आमचे संत कळावे आणि ग्रंथ कळावे. विठ्ठल विठ्ठल संसार करणं आपण महाराज म्हणतात एक काम का,
संसारातला आणि परमार्थातला भाव वेगळा असला पाहिजे. काही करू नका. तुम्हाला जर देवाला आपलंसं करायचं असेल उग रात्रंदिवस त्याच्याजवळ बसूच नका. मला असं वाटतंय बुवा काही करू नका. ज्या संसारानं घाला घातलंय ना आमच्यावर, ज्यानं आम्हाला खऱ्या अर्थानं परमार्थात येऊच दिलं नाही. कारण तुकोबाराय म्हणतात हा संसार मुळामध्ये कसा आहे, अरे तू सुखाची आशा करतोय ना त्या संसारामध्ये, त्यात मुळामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं आमची किंमत कोटपर्यंत आहे. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्याची धाग्यात किंमत आहे, त्याचा हार होतो देवाला वाहल्या जातो. माणसाची किंमत कोटपर्यंत आहे. पैसा आहे तोपर्यंत, या शरीराची किंमत कोटपर्यंत आहे. याच्यामध्ये राम आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी याच्यामधला राम गेला, रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानीचा, प्रेत रूप शरीराचा भाव, प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा. रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानी. ज्या दिवशी याच्यामधला राम निघून गेलात ना, लक्षेला ठाव स्मशानीचा. नामदेवराय म्हणतात किती वेळ ठेवतात माणूस गेल्यानंतर, काही क्षण. उचला उचला म्हणती याचा भूमी झाला भार. उचला हो याला कोण म्हणतो, ज्याच्या करता रात्रीचा दिवस करावा, रक्ताचं पाणी करावं, मायबाप स्वतः उपवाशी राहावं आणि कुटुंबाला जगवावं. त्यांनी म्हणावं उचला उचला म्हणती याचा भूमी झाला भार. अरे बाबा सगळं गणगोत म्हणतोय हो, सगळं गणगोत म्हणतोय ना महाराज. पण महाराज म्हणतात त्याच्याकरता काही करू नका. तुम्हाला त्यातला आपलंच करायचं आहे. संसार करता 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 करता, कारण त्याच्याकरता संसार नका त्यागू. तुम्ही त्यागलेला संसार देवाला प्रिय नाही. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मग काय करावं महाराज म्हणतात, तुम्हाला संसारामध्ये रममाण होत असताना भक्ती करायची. आणि अशी भक्ती करा का जगाचा मालक तुमचा झाला पाहिजे. मग काय करा, त्याच्याकरता संसार नका त्यागू. त्या संसारामधली माया काढा, प्रेम काढा आणि जगाच्या मालकाला अर्पण करा. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही संसारामध्ये रममाण होत असताना माया काढाल, प्रेम काढाल आणि जगाच्या मालकावर अर्पण करा, त्या दिवशी संसार करता करता केलेली भक्ती थोर असेल आणि ही भगवंताला प्रिय असेल. अभंगाचा हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची वाजवले पाहिजे. बाया हो तुम्ही कुत्रही करू नका बरं. ज्या ज्या बाया टाळे वाजवणार नाही त्याचा लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता देणार नाही. भाव असा आहे बुवा. महाराज म्हणतात त्याच्याकरता काही करू नका. काय करा, माया आणि प्रेम काढून जगाच्या मालकाला अर्पण करा. त्या दिवशी संसारामध्ये रमामाण होत असताना केलेली भक्ती थोर ठरेल आणि ही भगवंताला प्रिय असेल. जीवन जगता जगता जगणं पाप नाही महाराज म्हणतात, कधीतरी त्याचं झालं पाहिजे.
कारण जीवन विद्यार्थी तसे आहे, एकेकाळची मृत्यू त्याची परीक्षा आहे. काय ऐका, आम्हाला असं वाटतंय जीवन जगता जगता आमचं जीवनमान केवढं विचित्र झालं, किती बदललं पहा ना. खऱ्या अर्थानं माणूस प्रत्येक क्षणाला कारण लोक म्हणतात महाराज आता क्वालिफिकेशन क्वालिटी वेगळी आहे माणसाची. आधीच्या काळात असं होतं का महाराज? आता बघा हे कसं झालं. अरे बाबा, माणसामधला भाव बदलला, माणूस नाही बदलला. काय बदललं आमच्यातलं? आधी पंगत होती, खाली बसून जेवायचो. आता उभ्यानं पद्धत आली, दुसरं काहीच नाही. 5 लाख रुपये खर्च करून जर पाहुणा उभ्यानं जेवत असेल, ही आमची संस्कृती आहे का? बैसू जेवू एके ठाई, खाली बसूनच जेवण असलं पाहिजे. मला असं वाटतं ती आमची परंपरा होती. आज खऱ्या अर्थानं आधीचा काळ आणि आताचा काळ किती बदल आहे. आधीच्या काळामध्ये लोक खायला नव्हतं म्हणून मेले का खाऊ खाऊ मेले? खायला नव्हते म्हणून. आता किती बदललं. अरे आद्य काळामध्ये गावाला जायलाही तो ड्रेस, महादेव महाराज कीर्तनात यायलाही तोच, शेतात जायलाही तोच. आता तसं चालत नाही. दिवसातून 3 वेळा कपडे चेंज केल्या जातात जीवनात. सकाळी घातलेली साडी दुपारी भागवतात आणता येत नाही. सकाळी घातलेला भागवतातला ड्रेस संध्याकाळी कीर्तनात आणला जात नाही. दिवसातून 3 वेळा चेंज केल्या जाते. आमच्या गावात ते एका बाईनं कपाट उघडलं व साडी बदलेले, ते हे घेऊ का हे घेऊ का हे घेऊ का. साड्या भरपूर होत्या, महागड्या होत्या. त्या कपाटातल्या साड्या पडल्या व तिच्या अंगावर. काय पाहता बाई, मेली ना. कठीण आहे हो. ऐका, काय बदललं माणसाच्या जीवनामधलं? चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला समान, कितना बदल गया इंसान. काय बदललं आमच्या जीवनामधलं? देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. माणसं रोज याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात करतात. मला सांगा, कुणा करता करतोय रे? कुणा करता करतोय? मला असं वाटतंय आम्ही काय करतोय हे सगळं, कारण आम्हाला आमचं अजून मरणच कळलं नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवन विद्यार्थी दशा आहे, पण मृत्यू कधी काळची शेवट त्याची परीक्षा आहे. जीवनामध्ये कधी शंका निर्माण करू नका. ऐका, आम्हाला वाटतंय आम्ही याला फसवलं, आम्ही त्याला फसवलं. एकाचा ऍक्सिडेंट झाला महादेव बुवा, सरळ सरळ ऍक्सिडेंट झाला बुवा. संबंध पाहता पाहता समोरचे वरचे 4 दात पडले आणि खालचे 4 पडले. तारुण्यात म्हातारपण आल्यासारखं झालं. आता चांगल्यालाच तर मुली भेटत नव्हत्या. यानं खूप प्रयत्न केले, नाही जमलं. पाहुणे याचे 25 एकर वावर, मुलगा एकटाच. ते म्हणत 2 एकरावाला चालील, पण असा भोबडा नाही करायचा बुवा. असं करता 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 ते आलं भरत बुवाची भेटीला, आणि ते भरत बुवाची त्याची भेट झाली. म्हणे महाराज काहीतरी करा हो, काहीतरी सांगाय हो. महाराज म्हणले बुवा काय करावं लागते? म्हणे काही नाही महाराज, कोणी येतो आणि मला नापसंत करून जातो. कमीत कमी या महिन्यात 25 गावचे पाहुणे आले, पण संबंध काही झाला नाही. आता महाराज लोक हुशार असतात, ते फिरेल असतात ना. फिरेल म्हणजे गावावर. महाराज म्हणत बुवा एक काम कर, या डॉक्टरकडे जाय, तो तुला दात बसून देईल. हे गेलं बुवा त्या अग्रवालकडे अकोल्याला. म्हणे महाराज या दाताचं काहीतरी करावं. तो डॉक्टर म्हणे कडे तुझे दात जसे आहेत तसे करून देतो, पण तुझे 8च पडले म्हणे, वरचे 4 आणि खालचे 4. म्हणे मग हे जे राहिलेले आहेत हे उपटा लागतील आपल्याला. डॉक्टरनं बुवा एक एक काढला, वर सोडा दुसरे बनवले, खाली सोडा बनवले, आणि सांगितलं त्याला एकच कार्य करायचं. झोपायच्या वेळेस दात काढायचे, धुवायचे, सकाळी पुन्हा लावायचे. एवढंच करायचं, दुसरं काही नाही. योगायोगाने पाहुणे आले, पसंत केले, संबंध झाला. नक्षत्रासारखी मुलगी त्याला मिळली बुवा. त्यानं मला कॉल केला, म्हणजे महाराज जमलं आपलं. म्हटलं चांगली गोष्ट झाली बुवा, वा 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 वा. म्हटलं तुझं जमलं ना, पाठोपाठ सगळ्याचं एक 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 नंबरात लागतील बुवा. आता तुझं झालं म्हणजे झालंच म्हटलं कडे. त्याने व्हिडिओ कॉल केला, मुलगी बघा म्हणे. म्हटलं बाप, हाय मुलगी भेटली रे, लंगूर की हात में अंगूर. म्हटलं वा 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 वा. त्यानं व्हिडिओ कॉल केला. मी गावला गेलो, आणि त्यानं भरत बुवाला ना मला चहा घ्यायला नेलं. म्हणजे महाराज चला हो, लग्नात नव्हते तुम्ही, आम्ही गेलो बुवा प्रामाणिकतेनं. त्यानं पाय धुतले, पूजा केली. पत्नीला म्हटलं इथं बस बुवा, महाराजांना दक्षिणा दे. बघा म्हणे महाराज केवढी सुंदर आहे. म्हटलं नक्षत्रासारखी मुलगी आहे. मी तर ते पोरगी पाहून कोमातच गेलो बुवा. म्हटलं एवढी सुंदर याला दिलीस कस काय गड्या, कसं काय दिली बुवा? तो म्हणे महाराज जमलं का नाही, आपण फसवलं का नाही. काय सांगतोय मी, आपण फसवलं का नाही. म्हटलं जाऊ दे ना बाबा, झालं ना तुझं चांगलं, आता गप न. तो म्हणे नाही, पण आपण फसवलं का नाही. ते मुलगी समोरच बसलेली. ते मुलगी म्हणे बाबा किती वेळ झालं रे, फसवलं फसवलं. काय फसवलं? म्हणे डोंट टॉक, बोल नको, तुला काय माहित आहे का, आम्ही फसवलं.
ती म्हणे आम्हाला फसवणार, माझ्या बापाला फसवणार जगात अजून निर्माणच झालं नाही. तो म्हणे काय निर्माण झालं नाही. त्यानं दात काढले आणि ठेवले त्या टीपॉटवर, वरचे सोडा आणि खालचे सोडा. मी तो कोमातच गेलो. म्हटलं आता पुढील कार्यक्रम दिल्ली होणंच लागतात. पण मुलीचे भाव बदलले नाही. मुलगी हुशार होती. ते मुलगी म्हणे काय फसवलं, यानं दात काढले समोर ठेवले, तिनं डोक्यातला केसायचा टोप काढला आणि त्याच्या पुढे मेला ना नरदे विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये कोण कोणाला फसवतंय, कोणीच फसवत नाही ना महाराज. ऐका, केवढंही कार्य करत असताना मला असं वाटतं एक दिवस जगात आम्हाला की आम्हाला पाहतोय, मला असं वाटतंय त्यानं इथं जन्माला घातलं ना, देवाचे उपकार आहेत. अरे बाबा, त्यानं जन्माला घातलं, त्याच्या आदल्या दिवशी आमची भोजनाची व्यवस्था केली. मला असं वाटतंय रोज त्याला म्हणावं, प्रभू तू दयाळा कृपावंत दाता. अरे देवा, काय तुझा उपकार आहे रे बाबा, केवढा उपकार आहे. संसार करणं पाप नाही महाराज म्हणतात. या उलट जीवनामध्ये जीव जगणं आणि जीव निघणं या दोन समदिशा आहेत. पण ऐका, भाव काय तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना कदाचित देवाला नाही घाबरलात तरी चालेल. जीवन जगत असताना कधी देवाला नाही घाबरलात तरी चालेल. मला असं वाटतंय कर्मांना रोज घाबरत चला, कारण कर्मानं देवाला सोडलं नाही आणि कर्म कधी देवाच्या बापाला सुटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. का कर्म सांगितलं? अरे बाबा, महाभारतामध्ये अश्वत्थामा जर बाजूला काढला फरक पडणार नाही, पण महाभारतामधला पितामह भीष्माचार्य जर बाजूला काढला तर महाभारतामध्ये निश्चित परिणाम घडल्याशिवाय राहणार नाही. काय ताकद होती त्याच्यामध्ये भीष्मामध्ये. अरे बापाची इच्छा झाली, 90 वर्षाच्या म्हाताऱ्याची एका 22 वर्षाच्या तरुणीवर नजर पडली, इच्छा झाली बा अशी जर माझी पत्नी असती तर. काय केलंय त्याने? 90 वर्षात बापाच्या इच्छेकरता म्हातारपण स्वतः वढवलं आणि बापाला 22 वर्षाचं तारुण्य दिलं. केवढा त्याग असेल त्याच्या जीवनात, विचार करा. हा, पंडू राजाला 12.5 वर्षाचं आयुष्य सप्रेम भेट दिलं तो भीष्म. काय ताकद असेल त्याच्यात, करा विचार. माझ्या चालता चालता माझ्या पायाने एखादा किडा किटकुल जीव जंतू मरण पावेल म्हणून 12 वर्ष एका आसनावर बसावं तो भीष्म. माझ्या मुखामधनं एखादा अपशब्द निघेल म्हणून ज्यानं मौन बाळगलं, पूर्ण एक तप केलं तो भीष्म. विचार करा त्याचा मृत्यू केवढा गोड झाला पाहिजे. मरते वेळी इच्छा मरणी असताना रोज मरणाची वाट पाहावी लागली. भगवान, काय चुकलंय रे माझं, काय चुकलंय रे बाबा. कर्म कधी कोणाला सोडत नाही. ऐका, मला असं वाटतंय आमच्या जीवनामध्ये दुःख आलंय ना, कधी कधी माणसं परमार्थाचा त्याग करतायत. महाराज काय करावं, दुःख काही आमची पाठ सोडत नाही. पण मला असं वाटतंय आमचे गुरुजी अखंड ब्रह्मलीन मोरे महाराज नेहमी सांगायचे की ऐका, जीवन जगत असताना आपल्यापेक्षा श्रीमंताला पाहून कधीच जीवन जगू नका. अरे एखाद्या श्रीमंताच्या बंगले पाहून, बिल्डिंग पाहून आपल्या झोपड्या मोडणं कितपत योग्य आहे? आपल्यापेक्षा गरीब माणसांना पहा, जे फुटपाथवर राहतात, संध्याकाळी खायची व्यवस्था नाही, उद्या दिवस निघणार का नाही याचा भरोसा नाही, राहायला घरदार नाही. आपल्याला हे सगळं दिलंय ना. मला असं वाटतंय म्हणून याच्यामधलं 25% आयुष्य आणि कमावलेल्या धनामधला 25% धनाचा वाटा हा परमार्थाकरता खर्च करा, कधीतरी करा. तुम्हाला वाटत असेल ना आम्ही सुखी जीवन जगावं, खऱ्या अर्थानं कमाव. जर 100 रुपये कमावले, मला असं वाटतंय 25 रुपये आमच्या सत्कार्यामध्ये गेलेच पाहिजे. आता तुम्हाला काही ह्या गोष्टी सांगायच्या गरजा नाहीये का, कारण 2-2 सप्ताह होतात आणि तुम्ही तनमन धनाने एवढे हे कार्यक्रम करता. तुम्हाला जर खरंच वाटत असेल धर्म जगावा, धर्म टिकावा, आमच्या लेकरांना आमचे देव कळावे, आमचा देश कळावा आणि आमची संस्कृती कळावी, अशा कार्यक्रमांना आवर्जून विशेष सहकार्य करा. आणि सहकार्यच नका करू, मोठमोठे नियोजन करून यांना भर घाला. विठ्ठल विठ्ठल कोण सांगतोय रे? त्या काळामध्ये 65 लाखाची जहागिरी विलायला गेली. कुणाची? तुकोबारायांची. तुकोबाराय रडले नाहीये. परमार्थ कितपत योग्यतेचा होता तुकोबारायांचा. विश्वाच्या मालकाच्या समोर उभे राहिलेत, देवाला हात जोडले की भगवान बरं झालं रे बाबा, माझा दिवाळा निघाला, बरंच झालं गड्या देवा. पण बघ, दुष्काळ पडला आणि सर्वस्व निघून गेलं. म्हणजे एका प्रकारे मला असं वाटतंय माझी पिढा गेली. आणि मला असं वाटतंय संसार करता 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 कधीच यदा कदाचित एखादी गोष्ट जर परमार्थाच्या आड येत असेल, तुकोबाराय म्हणतात आधी तिला बाजूला करा. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये संसाराकरता
करता केवढंही करा तुकोबाराय म्हणतात ना होईल सांगता येत नाही. केवढंही करा ना संसार कधी आमचा होऊ शकत नाही. मायबाप हे कळते हो माणसाला. संसार वाईट आहे सर शेवटी कळते. संसारात दुःख आहे हेही कळते माणसाला. का कळत नाही का? पण केव्हा कळते? सरण रसलं स्मशानामध्ये आणि त्या दिवशी कळलं. सरणावर जाता मला एक कडले होते, मरणाने केली सुटका, जीवनाने सडले होते. आता कडून उपयोग नाही. वेळीच कधीतरी तारुण्यामध्ये जर सावध झालं तर म्हातारपणामध्ये आम्हाला पश्चाताप करायची वेळ येत नाही. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये जर संसारामधली तुम्हाला असं वाटत असेल का भगवंताला आमची भक्ती प्रिय व्हावी थोर ठरावी तर महाराज म्हणतात परमार्थामध्ये संसारामध्ये कधीतरी आमचा विवेक जागृत झाला. विवेक जागृत झाला श्रीमद भागवतामध्ये माझ्या गोपिकांत जगाच्या मालकावर प्रेम करता 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 आणि त्याचं भजन करता 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 त्यांना भान राहिलं नाही का त्यांच्या संसाराचा परमार्थ केव्हा झाला. एवढा गोड आमचा परमार्थ असला पाहिजे, एवढं गोड आमचं भगवंतावर प्रेम असलं पाहिजे, एवढी आमची त्याच्यावर खऱ्या अर्थानं श्रद्धा असली पाहिजे. आईसाहेब मिरेचा विवेक जागृत झाला रस्त्यावर नसल्या. तुकोबारायांचा विवेक जागृत झाला. ऐका अरे जनाबाई मीराबाई यांनी केलंय तरी काय महाराज. अब तो मेरे इस मन मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा, मगन हुआ मन मेरा छुटा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. भगवान या दिवशी कधीतरी विवेक जागृत झालाय ना तुमचा, त्या दिवशी खऱ्या अर्थानं संसारामध्ये रममाण होत असताना विशेष नाम तुमची भक्ती थोर ठरेल. आणि ही ठरलेली थोर भक्ती महाराज म्हणतात तुकोबाराय भगवंताला प्रिय असेल. आता ज्या दिवशी ही केलेली भक्ती भगवंताला संसार रममाण करत असताना ही भगवंताला अर्पण केली, प्रेम काढलं माया काढली अर्पण केली, त्या दिवशी भक्ती थोर ठरली. मग महाराज म्हणतात त्या दिवशी तुम्हाला विशेषनाम अवस्था प्राप्त होईल. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने विशेषनाम संसारामध्ये अवस्था प्राप्त झाली त्याच्यावर अवलंबून जीवन जगा. त्याला म्हणा देवा तारीशी तरी तारी मारीशी तरी मारी. बरं का येणारा प्रत्येक क्षण हा तुझा असेल गड्या. हा तुझ्या मनामध्ये आलं तर जगव, तुझ्या मनामध्ये नाही आलं ना. महाराज म्हणतात त्या दिवशी विशेषनाम संसारामध्ये अवस्था प्राप्त होतो. आणि त्यावेळेस म्हणा अभंगाचं दुसरं चरण ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, ठेविले आनंद
मनापासून अंतःकरणापासून असलं पाहिजे बुवा. चला ठीक आहे. भाव असा आहे, तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं अवस्था प्राप्त झाली त्या दिवशी म्हणा भगवान ठेविले अनंते, तो जसं ठेवणार ना, कारण ही त्याची दया आहे. पुण्या दिवशी सोन्याची पहाट निघावी, अरे एखाद्या दिवशी दुःखाची पहाट निघावी. जीवन आहे तरी काय महाराज? आज दुःखाला म्हणून काय तुकोबाराय म्हणतात परमार्थ सोडायचा असतो का रे दादा? दुःखाला तर माणूस संसार सोडतोय का? पण परमार्थामध्ये जर माणसाला, मी सांगितलं तुम्हाला, ज्या दिवशी विषयाला धक्का लागला त्या दिवशी आमचा परमार्थ बंद होतोय. पण ऐका ना, पत झडके बाद ही दिनाते बहार, ओ जिना जिना नहीं, ओ जिना जिना नहीं, जो जिए दुःख से हार के. कधीतरी रडावं ऐका आणि कधीतरी हसावं. जेवढा दुःख आलं म्हणून परमार्थाचा त्याग करू नका मायबाप. ऐका, अरे सुख आलं म्हणून जसा माणूस संसार त्यागत नाही ना, संसारात केवढंही करण्याचा प्रयत्न करा, संसार कोणाचा सुखी झाला नाही. ऐका, त्या काळामध्ये 65 लाखाची तुकोबारायांची जहागिरी विलायला गेली. तुकोबाराय ते भगवान बरं झालं गड्या, हे सर्वस्व निघून गेलं, ही कटकटच गेली. काय गेलंय? सावकारी गेली, धन गेलं, दौलत गेली, सगळं गेलं. पण मला सांगा, त्याच्या 1000 पटीनं महाराजांचा परमार्थ श्रीमंत केला तुकोबारायांनी. काय श्रीमंत असतो साधूच? असं असलं पाहिजे. माणसाचे 100 रुपये पडले तर माणसं रात्र रात्रभर विचार करतात, बुवा का पडले असतील, का शिल्लक गेले असतील, बुवा रात्रभर माणसं विचार करतात. ऐका, कधीतरी मला असं वाटतंय, कधीतरी आम्हाला त्याचं व्हायचं आहे. जीवनात केलेल्या परमार्थाची फलश्रुती देवाला कधी काही मागायचं नसतं रे दादा. मला असं वाटतंय त्या भगवंताला फक्त एवढं म्हणा, भगवान मला काही देऊ नको, पण ज्या दिवशी तुला जर खरंच योग्य त्याचा परमार्थ वाटत असेल गड्या माझ्या जीवनामधला, परमार्थाची फलश्रुती सांगतो, फक्त जगाच्या मालकाला एक मागा, भगवान खरंच जर तुला वाटत असेल बुवा मी परमार्थच केलाय, थोडा जरी घडला असेल, ज्या दिवशी या हृदयामधला प्राण निघावा, धन दौलत नका मागू, ज्या दिवशी या हृदयामधला प्राण निघावा, तू माझ्या समोर उभा असावा आणि याच्यापेक्षा मला काही देऊ नको. आमचं जीवन तसं असलं पाहिजे महाराज, बाकी काही करू नको. इतना तो करना स्वान, जब प्राण तन से निकले, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. ज्या दिवशी या हृदयामधला राम निघे रे दादा, परमार्थ जर खरंच केला असेल तर माझ्या दारामध्ये तू असावा. एक वाक्य सांगेल मी तुम्हाला समर्पक, ऐका. आमचं जीवन जगणं एवढं गोड असावं, एवढं सुंदर असावं. अरे आम्ही चालायला लागलो की 10 लोक आमच्या सोबत चालायला लागले पाहिजे. आम्ही बसलो की 10 लोक आमच्या सोबत बसले पाहिजे. आम्ही बोलायला लागलो 10 लोक आमच्या समोर बसले पाहिजे ऐकायला. ऐका, आणि ज्या दिवशी आमच्या मृत्यूची बातमी त्याच्या कानावर पडली, त्याच्या डोळ्यात अश्रू आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ते जीवन आहे, तो परमार्थ आहे. मला असं वाटतंय कधीतरी समाजाकरता जीवन जगून बघा. परमार्थाची व्याख्या याच्यापेक्षा आणखीन काय करा, काही करता येणार नाही. हा, हे कळलं पाहिजे. मला असं वाटतंय तुमच्या गावात ही सांगण्याचीच गरज नाही. आज खऱ्या अर्थानं तुमच्या गावात आनंद असा वाटतोय बुवा, जेवढी संख्या वयोवृद्धांची आहे भरत बुवा, त्याच्यापेक्षा जास्त तरुणांची. परमार्थ आहे महादेव, हे सामान्य नाही आहे. पहा, लहान लहान लेकर भरत बुवानं हात केला की बुवा खाली बसा गड्यो, खाली बसा गड्यो. ज्यांची ज्यांची लेकर आहेत ना, त्या मायबापाला खरंच धन्यवाद. तुमच्या जीवनात तुम्ही सर्वात मोठी कमाई केली, सर्वात मोठं धन कमावलं. वा, आणखीन काय पाहिजे? सकाळी आणखीन उद्या याच्यात आणखीन अड्डापुरी आणखीन वाढतील, खरंच वाढतील. याला लेकर म्हणतात. मला तर असं वाटतं वयातले 2-4 घेऊन जावं गाडीत टाकून, नेवा नाही. अरे घरचे काऊन इकडे आलो, काय करता? विठ्ठल विठ्ठल जीवनमान बदललंय, भावच आहे. मला असं वाटतंय आम्हाला फक्त आम्ही ऐकतो, हे सगळं करतो, पण कधी कधी माणसाला त्याचा परिणाम होत नाही. ऐका, दुःख आलं ना, मी विषय सांगितला तुम्हाला, दुःख आलं म्हणून काही परमार्थाचा त्याग करायचा नसतो, त्याचं होऊन जगा. एक दिवस तो येईल. महाराज आम्हाला का कळत नाही का हो? अरे केलेला संसार कधी मरणाच्या दारात मुक्त करणार नाही रे दादा, पण केलेला परमार्थ मरणामधनही मुक्त करू शकतो. कदाचित कमावलेलं धन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कदाचित तुम्हाला सुखाच्या सुख देऊ शकेल, तुमच्या गरजा भागवेल, इच्छा पूर्ण करेल. पण ऐका, पैसा कधी मरण टाळणार नाही. आणि डॉक्टर आणि पैसा
हे दोन समीकरण. मला त्या डॉक्टरचे काही काही शब्द आवडतात महाराज. मला दोन माणसं खूप आवडतात, एक डॉक्टर आणि एक वकील. डॉक्टर कसाही पेशंट न्या हो, डॉक्टर म्हणते मरत नाही. वकिलाजवळ कोणतीही केस न्या, वकील म्हणते हरत नाही. पेशंट काही वाचत नाही, केस काही जिंकत नाही. कठीणच काम आहे. बरं आधीच्या काळात मला तर कधी कधी ते व्हेटरनरी वाले आवडतात. तो म्हशीला म्हणते काय दुखते, कधीच म्हणत नाही. बरं असंही म्हणत नाही की बाबा उद्या आणखीन एक वेळ चेकअपला या, परवा दिवशी सलाईनची गरज आहे. नाही महाराज, अहो ते खरे ज्ञानी आहे. आपले डॉक्टर कठीण आहे. आणखीन 4-5 वर्ष जाऊ द्या महाराज, विज्ञान एवढं प्रगत झालं. 32 दाताचे 32 डॉक्टर होती ना अकोल्यात आज कॉन्व्हेट आणि दवाखाने एवढे झाले. शोकांतिका आहे, दवाखाने आणि कॉन्व्हेट एवढे झाले. ओ महाराज कहर केला. मला सांगा, आधी एकच डॉक्टर होता, तोच इंजेक्शन दे तोच मेडिकल दे. आता तर पहिले हे तपासा ते तपासा, सगळं 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 काहीच सोडलं नाही, शरीरातलं काहीच नाही. बुवा कठीण काम झालं. आणि नंतर तो म्हणते आता एक रिपोर्ट मुंबईला गेला. बरं ते बिमारीची नावही भल कशी माहिती झालेत बुवा, कसं काय बुवा. काय आधी थायरॉइड नव्हतं कोणाला, काही नव्हतं, काहीच नव्हतं बुवा. हे कसं काय आलं काय माहिती. आणि एवढं आलं ना, माणसं अर्धे औषधाच्या अगोदर डॉक्टरनं बिमारी सांगितली की मरून राहिले. कोरोनात अर्धे लोक भीतीनं मेले ना राजा, अर्धे लोक मेलेत महाराज. एक जीवन सांगतो, ही खऱ्या अर्थानं परिस्थिती आहे. कोरोनाच्या काळामध्ये अरे संपत्ती किती असावी माणसाने. एकूण त्या एका मुलाकरता बापाने एवढं धन कमावलं, एवढी इस्टेट कमावली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. आणि स्वतःच्या लेकराकरता बंगला बांधलाय, धन कमावलंय, गाडी घेतली, जमीन घेतली, सगळं घेतलं. आणि सर शेवटी कोरोनाचा काळ आला. आणि कोरोनाच्या काळामध्ये कळले की बापाला कोरोना झाला. याला मेन हॉस्पिटलमध्ये नेलं, याला ऍडमिट केलं. डॉक्टरनं सांगितलं तुझ्या वडिलांना कोरोना झाला गड्या, पण बरे होतील. याला ज्या दिवशी कळलं की बापाला कोरोना झाला, त्या दिवस पासून हा डबा घेऊन जायचा, पण डबा काळीनं लोटायचा. मला सांगा, याच्यापेक्षा आणखीन काय विचित्र जीवनाची दशा असू शकतो. काळीनं लोटायचा आणि लोटता 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 बापाला वाईट वाटलं. बाप म्हणला जाऊ दे बाबा, उद्यापासून डबाच आणू नको, उग माझ्या करता का तू मरावत का रे. ज्या दिवशी 1 दिवस 4-5 दिवस निघून गेले आणि दवाखान्यामधून हॉस्पिटलमधून फोन आला, आहे बाबा तुझे वडील गेलेत. मुलाने सांगितलं काही हरकत नाही, त्यांची बॉडी जर मिळत असेल तर गावात घेऊन या. रात्रीचा दिवस केला आणि राजशासनावर पुरायला बसवलं रे. एवढं केलं एका बापानं लेकरा करता. ऐका, त्याची बॉडी गावात आणली. त्यांनी कॉल केला, आहे बाबा तुझ्या बाबांची बॉडी आणली, कुठं ठेवायची रे. याने सांगितलं सरळ स्मशानात घेऊन जा. सरण रचलं, मुलगा कशा करता असतोय. ऐका, सरण रचलंय बाबा. आणि त्या सरणावर बापाला ठेवलं, त्या बॅगीमधून काढलं, त्याचा चेहरा उघडा केला आणि मुलाला सांगितलं तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि तुझं कर्तव्य आहे, ये त्यांना पाणी पाज रे बाबा. त्याने सांगितलं तुम्ही जरी पाजलं तरी माझी हरकत नाही. त्यांनी सांगितलं अग्निकाष्टा, आता तुझ्या हातनं याला बापाला पेटवायचा आहे, हातामध्ये अग्नी घ्यायचा आणि पेटवायचं. त्याने सांगितलं तुम्ही जरी पेटवलं तरी माझी काही हरकत. मला सांगा, मला असं वाटतंय जर जीवनाचा सर शेवटी एवढा विचित्र शेवट होत असेल मायबाप, कधीतरी तारुण्यामध्ये आमच्या जीवनात परमार्थ का नसावा. सर शेवटी जर संसारामध्ये आमचं उत्तर पश्चाताप येत असेल, हे का कळत नाही का महाराज. सर शेवटी कळते काय हित केले केले सांग बापा. फुकाचा चाकर झाला से कबाडी, नाही सुख घडी भोगावया. तुकोबाराय म्हणतात दुर्लभ मनुष्य जन्म कष्ट पावला असेल. काय केलं सर शेवटी, दिला कुटुंबाशी काम भोग. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ऐशी आयुष्य नाशी.
अरे बाबा एक कार्य कर, जीवन थोडं जगा पण गोड जगा. तुम्हाला एक वाक्य सांगेल, कळेल तुम्हाला, ऐका. तुम्हाला जर असं वाटत असेल, याच्यापेक्षा परमार्थाची दुसरी व्याख्या असूच शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल का रात्री झोप चांगली लागावी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक तरी कार्य चांगलं करा. तुम्हाला जर असं वाटत असेल सर शेवटी माझा शेवट गोड व्हावा, गोड प्रकारे परमार्थ करा, कुणाचं वाईट करू नका. अरे आपण दिसतो म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा खरंच माणूस आला समोरून. आणि जर आपण दिसल्यावर काही काही लोक म्हणतात महाराज त्याचा विशेष कळू नका बाबा, तो महाभारताचं युद्ध झालं, त्याला जीवन जगणं म्हणत नाहीत रे दादा. ऐका, ज्या दिवशी मला खऱ्या अर्थानं असं वाटतंय आम्ही दिसलोत ना, माणसांनी आमच्या समोर नतमस्तक व्हावं. ऐका, आज पैसा आहे कदाचित उद्या नसेल, आज सत्ता आहे कदाचित उद्या नसेल, संपत्ती आहे कदाचित उद्या नसेल, पण ऐका ना, तुमची श्रीमंती सांगतो परमार्थात कमावलेलं धन सर शेवटी मरणापासून मरणाच्या दारापर्यंत मुक्तता प्राप्त करत असतो. ऐका, एक भाव सांगेल मी तुम्हाला, एक पाऊल देवाच्या दिशेला टाका, 1000 पावलं तुमच्या दिशेला पडत असतात. एक पैसा परमार्थात खर्च करा, 1000 पैसे आपल्या दिशेला येत असतात. एक वाक्य सांगील, तो दिल कोण्या हातानं हे सांगता येत नाही, आणि तो नील कोण्या हातानं तेही सांगता येत नाही. ऐका, का असे नाम सप्तांना आवर्जून भर घाला म्हणतोय मी, कशा करता? हा महाराज, काही काही लोक वर्गण्या देतात, हो वर्गण्या द्याव्यात बुवा, कठीण काम आहे. अरे आपण विचार करतोय जीवनात, कसा करतो माहितीये का? स्वतःच्या मुलीचा विवाह करणं व्यवहार झाला, कधी असं वाटलं का एखाद्या सप्ताहाचं, या सप्ताहाचं पूर्ण नियोजन मी घेणार? पण तुमच्या गावात खरंच भाव आहे महाराज, काय नियोजन आहे गोड महादेव बुवा, खरंच गोड आहे बुवा वा सगळं. मला तर मगाशी आमचे गजानन भाऊ म्हणत महाराज पुढच्या वर्षीचं नियोजन झालं. संसारापेक्षा परमार्थात खरंच टावटी पण तुमची सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल शेवटी मला असं वाटतंय, तो दिल कोण्या हातानं ते सांगता येत नाही, आणि तो नीन कोण्या हातानं. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ती है, आणि जब लेके जाता है तो पराठे लाल पाडता. खरंच करता है, कठीण आहे बरं. सगळे कास्तकार आहोत महाराज. आम्ही एकदा नागपूरला होतो बुवा, भरत बुवा आम्ही कथा होती. आता भरत बुवा गोड चांगले हाडाचे कष्टाचे कास्तकार आहेत बुवा. 2-3 वेळा गेलो त्यांच्या घरात, त्यांच्या घराला तर पाहिलं, आलोच महाराज शेतात आहोत. कधी कधी सप्त्यावरून गावात जातात, शेतातलं काम करून येतात. हाडाचा वारकरी माणूस काही सामान्य नाही महाराज, आणि आवडलं शेती करतात, मेहनती माणसं, खरंच गोड. मला कधी कधी त्यांचा हेवा वाटतो बुवा. म्हटलं महाराज मला खरंच नाही वाटत राजा, हे म्हणत तसं नाही महाराज. म्हटलं नाही बा तुमची कमालच आहे, एवढं करून तुम्ही सगळं करता. हे म्हणत तुम्हाला येत नशील. म्हटलं येते ना, करावं वाटत नाही, इच्छा होत नाही. हा कसं आहे सांगू का तुम्हाला, आम्ही नागपूरला गेलो बा, कथेवर गेलो, आणि कथेवर गेल्यानंतर ते 12 ते 4 कथा होती. 4 वाजतापासून आम्ही फिरायचो रोडनं. म्हटलं चला फिरता 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 सिटीच्या बाहेर निघालो. भरत महाराज, आम्ही पांडुरंग बुवा, आमचे रवी महाराज, गेलोत आम्ही फिरता फिरता. होते ना तुम्ही? फिरता 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 गेलोत बुवा 1-1.5 किलोमीटर, आणि त्या नागपूरच्या भागात ते गोबी, फुलगोबी पेरतात बुवा, आणि चांगले कास्तकार सुंदर पिकवतात. आम्ही ते गोबी पाहिली, ते मालक होता शेतात, ते पाणी देत होता. भरत बुवानं कोणालाच विचारलं नाही, हे म्हणत या. आता मी माझ्यासारख्यानं समोर जावं म्हणजे कमताकत मरणी की निशाणी, काय का नाही. म्हटलं बा तुम्हीच व्हा समोर. हे गेले समोर, आम्ही यांच्या 4-5 यांच्या मागं गेलो. काय गोबी आहे व काय सुंदर बुवा, काय स्प्रे दिले असतील बुवा, काय खत दिले असतील बुवा, कुठनं रोप आणलं असेल बुवा, काय कशी काय मशागत केली असेल बुवा, कसं काय पाणी असेल बुवा, काय संगोपन असेल बुवा, आमचा विचार चालू. आणि तो मालक त्याच्या हाती होतं फावडं. तो असा उभा 1.5 घंटा बोललो, पण तो एकही शब्द नाही बोलला. मी तो कोमातच गेलो त्याला. म्हटलं हा काय हिशोबाचा नाही दिसत, पण ते भरत बुवा होते. भरत बुवा गेले. भरत बुवा म्हणत काय खरंच गोबी पिकवली बुवा तुम्ही, काय हे फुलं, काय याची क्वालिटी, अजिबात याच्यावर महाराज रोग नाही, कुठं कीड नाही, वा वा वा, काय कलर आहे गोबीचा, काय स्प्रे दिले असतील, काय खत दिले असतील. मी म्हटलं राजा त्या मालकाला, म्हटलं बा आम्ही खूप मेहनत करतो, पण अशी गोबी आमच्याकडे होतच नाही. त्याच्या खाल्यावर फावडं होते. ते आलं ना आमच्या पुढे उभं राहिलं. म्हणजे काय म्हटलं, आमच्याकडे आम्ही एवढी मेहनत करतो, पण अशी गोबी आमच्याकडे होतच नाही. तो म्हणे अशा गावा फिरल्या नव्हत्या गोबी. या दिवस पासून लोकांच्या तर शेतात थोडा घरच्या शेतात जाणं बंद केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. एक कार्य करा, ज्या दिवशी तुम्हाला विशेष नाम भाव प्राप्त होतो,
तो दिल कोणी हातानं ते सांगता येत नाही, आणि तो घेऊन जाईल कोणी हातानं ते सांगता येत नाही. दुःख आलं म्हणून काय परमार्थाचा त्याग करायचा असतो का रे? कभी हसना है कभी रोना है, जीवन सुख दुख का संगम है, जीवन सुख दुख का संगम है. कधी रडावं ऐका, कधी हसावं. आपल्याला दुःख आहे का? आपल्यापेक्षा 1000 पटीनं लोकांच्या जवळ दुःख आहे, पण चेहऱ्यावर कधी येऊ दिलं नाही रे दादा. आणि त्या दुःखाकरता विषय वेगळा असावा संसारामधला, भाव वेगळा असावा परमार्थामधला. मिलिटरी मधनं 6 महिन्यानं गावाकडे येणार म्हणून पत्नीने सुंदर त्याचा भाव सांगतो 2 मिनिटांमध्ये. पत्नीने त्याचं स्वागत करण्याकरता दारामध्ये दिवे लावलेत, रांगोळ्या काढल्या आणि त्याची तयारी केलीत. महाराज जसा आला तो धावत आला आणि पत्नीला आलिंगन दिलं. एक अर्ध्या सेकंदाने त्याच्या दृष्टीत मुलगी पडली, त्याने पत्नीला सोडलं, मुलीला आलिंगन दिलं. ज्यावेळेस पत्नीला आलिंगन दिलं त्यावेळेस त्याचा भाव वेगळा होता, ज्यावेळेस मुलीला आलिंगन दिलं त्यावेळेस त्याचा भाव वेगळा होता. मला असं वाटतंय मायबाप सज्जन हो, संसारामधला आणि परमार्थामधला तेवढ्याच फरकाचा आमचा भाव वेगळा असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात काही करू नका. ज्या दिवशी तुमची भक्ती थोर ठरेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने एक अवस्था प्राप्त होईल. त्या दिवशी म्हणा ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान का. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठोबा रखुमाई रखुमाई थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात संसारामधली माया प्रेम काढाल भगवंतावर अर्पण कराल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवंताला संसारामध्ये रममाण होत असताना केलेली भक्ती ही थोर ठरेल, आणि ही थोर भक्ती भगवंताला प्रिय असेल. काय करा अवस्था प्राप्त होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं म्हणा ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण एक दिवस जे कराल ना ते उद्या भोगावं लागतंय. महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, सर शेवटी भोग नेते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा संसार महाराज म्हणतात चांगला आहे का वाईट या भानगडीत पडू नका. या उलट हा संसार पूर्ण होणार का नाही याचा कधी विचार करू नका. या उलट या संसाराचा भार घ्या आणि जगाचा मालक विश्वाचा मायबाप परमात्मा याचा भार आणि अख्खाचा अख्खा संसार त्याच्या पायावर अर्पण करा. त्या दिवशी तो पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने एक विशेष नाम अवस्था प्राप्त होईल. आणि याचा भाव ज्या दिवशी हा भार त्याच्या खऱ्या अर्थानं चरणावर समर्पित कला. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि हा संसार वाहून टाका. वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्हाला देश कडावा, आम्हाला धर्म कडावा, आमचे साधू संत ग्रंथ आणि देश याचं रक्षण व्हावं. ऐका माझी तरुणांना एक विनंती असेल, सरळ सरळ अभंगाचं भाव मांडण्याचा प्रयत्न केला. ऐका शेवटचे 10 मिनिटं घेईल मी तुमचे. माझी तरुणांना एक विनंती असेल, नवीन चित्रपट आला एक छावा बर का, आणि ही सांगण्याची काळाची गरज आहे. कीर्तनांमधनं कथांमधनं आमचे देव कडावे, आमचा देश कडावा. आमच्या राजांनी आमच्या करता प्राणाच्या आहुत्या दिल्या आणि स्वराज्याची स्थापना करून दिली, आणि त्यांच्यामुळे हे वैभव आहे. आम्ही हे पाहतोय, आम्हाला ते आमचे राजे कडावे. ऐका, मुलांना दाखवा, मुलींना दाखवा, गावागावामध्ये दाखवा. ऐका एक वाक्य सांगेल मी तुम्हाला. अरे शेवटचा मी तर नाही पाहला, पण ऐका, छावा चित्रपटातील शेवटचा जो सीन आहे तो आम्ही पाहूच शकत नाही. काय महाराजांना महाराज त्रास झाला असेल याचा विचार करा. खरा राजा आम्हाला कळेल. ऐका ऐका, ज्याने या स्वराज्य दानामध्ये द्यावत रे, हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये त्याचं चरित्र कधी आमच्या डोळ्यासमोर यावं. ऐका,
छावा चित्रपटाने किती कोटी कमावले, छावा चित्रपटाने किती कोटी कमावले हे महत्वाचं नाही. मला असं वाटते छावा बघितल्यानंतर किती हिंदूंचे डोळे उघडले हे महत्वाचं आहे. आणि आमच्या या लहान लहान लेकरांना आमचा देश कडावा, आमचा धर्म कडावा, ऐका गड्या या लेकरांवर चांगले संस्कार टाका. मला हे सांगायचं आहे, जीवन कसं जगावं. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना परमार्थिकच जीवन जगा आणि शुद्ध वारकरी होऊनच जीवन जगा. आताचं जीवन कसं झालं, जिकडं वारं असलं तिकडं लोक उपनतात. बुवा एका वाघानं बकरीची शिकार केली आलं बसलं मिटिंगीत. चांगला आहे का, वाघानं बकरीची शिकार केली बसलं, त्याच्या समोर माकड बसलेलं होतं, बांदर होतं, माकड होतं, कोलं होतं, लांडगं होतं. तो वाघ आहे. वाघानं विचारलंय, कोणाला विचारलं, बांदराला. म्हणे माझ्या तोंडाचा वास कसा येतो. आता ते बांदर होतं. हे म्हणे बकरी खाल्ली का अमृताचा वास येईल का. त्याला एक पुसकाट्यात मारली, जाग्यावर मेलो बाबा बांदर. कोलं होतं तिथं, कोलं हुशार होतं. कोल्याला असं वाटलं हे खरं बोललं, याने एक मारली बुवा तर मरून गेलो. कोलं हुशार होतं. इकडे आलो कोलं. म्हणजे काय, माझ्या तोंडाचा वास कसा येतो. काय सुंदर वास येतो तुमच्या मुखाचा, वा 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 वा, असं वाटतं घेतच राहा. तो म्हणे का रे एवढा पागल आहो का, बकरी खाल्ली तू म्हणता चांगला आहे, तो हरभऱ्या झाडावर चढवतो का. त्याला एक तेही मेलो. मारले असतील एवढ्या ताकद नसतो, तेही मेलं. आता कोण राहिलं, लांडग राहिलं. लांडग, आणि लांडग हुशार होतं. लांडग एवढं हुशार होतं त्यानं बारामतीला PhD करेल होती. अख्ख्याच्या नाकीनं उभा ते बसलं. वाघ म्हणा ये आलो बघ. आता त्यानं रामायण ऐकलेलं होतं. तो म्हणे हे खरं बोललं तर यानं एक मारली, मेलं बुवा. हे खोटं बोललं, यालाही मारलं. खरं बोललं तरी मेलं, खोटं बोललं तरी मेलं. पण ते लांडगं होतं. ते आलं उभं राहिलं. ते म्हणे घे बरं वास. तो म्हणे घ्यायला काहीच हरकत नाही. 4 दिवस झाले, सर्दी झाली, चांगलंही कळत नाही वाईटही कळत नाही. अशाच माणसं जीवन जगून राहिले बुवा. काही काही लोकांना तुम्ही काही सांगा ते म्हणतात बरोबरच आहे, बरोबर आहे, खरंच आहे महाराज, बरोबरच आहे महाराज. आपण म्हणा काय म्हटलं ते नाही माहित महाराज. असेच लोक खऱ्या अर्थानं जीवन जगून राहिले. मला एक सांगायचं आहे का, माय कळली आम्हाला. अरे आईनं लेकरा करता रात्रीचा दिवस करावा, बापानं लेकरा करता. या धर्मग्रंथांमधून, या कथेच्या आणि कीर्तनांच्या माध्यमांमधून आम्हाला माय आणि बाप कळावेत. ऐका गड्या, मला असं वाटतंय मग तुकोबाराय म्हणतात त्यांनी जर खऱ्या अर्थानं मायबापाची सेवा केलीत ना, त्यांना कधी मंदिरात जाण्याची गरज नाही, पण त्यांनी कधी मायबाप सोडायचा नसतो. ऐका, ज्याने घरामध्ये धन कमावलं किती याला कधी महत्व देऊ नका. ज्याच्या घरामधले मायबाप, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा स्मित हास्य आहे, त्याच्यासारखा जगामध्ये श्रीमंत नाही. ज्याच्या दारामधला मायबाप महाराज खऱ्या अर्थानं खुश असेल, आनंदी असेल, त्याच्यासारखा जगामध्ये श्रीमंत नाही. काय करतो बाप आमचा? बाप आमचा आमच्या करता जीवन जगता 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 नाकी नऊ येतात, पण बाप कधी आमच्या करता ऐका ना कधी कंटाळला नाही. दिवाळीला त्याने सगळ्यांना कपडे आणावेत, नवनवीन वस्त्र आणावेत, पण स्वतः करता कधी एक बनियान विकत घेऊ नये, त्याला बाप म्हणतात. लेकरांनी सांगावं बाबा आम्ही कॉलेज करतोय हो, सगळ्यांकडे महागडे कपडे आहे, महागडे मोबाईल आहे, महागड्या गाड्या आहे, बापाची व्यवस्था नसते, त्याची लायकी नसतो. तो हजारो लोकांचा उसना होतो आणि लेकरांना जगवतो, लेकरांच्या इच्छा पूर्ण करतोय, त्याला बाप. आम्हाला 1000 वेळा आई सांगितल्या गेली तो, पण बाप कधी आम्हाला सांगितलाच नाही. ऐका, पडद्या आडचं त्याचं कार्य आहे, पडद्याच्या आडून तो जबाबदारपणाने जे कार्य करतोय त्याला कधीतरी, मला असं वाटतंय त्याला कधीतरी आमच्या जीवनात आम्ही मान्यता दिलीच पाहिजे. अरे बाप दारामध्ये बसलेला असू द्या, ताकद नाही कुणाची तुमच्या घरावर वाकडी नजर टाकेल बा, ताकद नाही हो. त्या ती चप्पल दारामध्ये दिसली तरी भरपूर आहे महाराज, ही ताकद आहे त्याच्यामध्ये. काय करतोय बाप? आई कदाचित घराचा कळस असू शकतो, पण बाप मायबाप हा घराचा पाया आहे. काय करतोय बाप? बाप घराचा तो पाया, माय कडस त्यावर. बाप घराचा तो पाया, माय कडस त्यावर. जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसळतो घर. बापाला माहिती असतो, बाप रडताना आम्हाला आयुष्यात कधीच दिसला नाही. आमची आई संकट आली 1000 वेळा रडून मोकळी झाली तरी दादा
पण बाप कधी आम्हाला रडताना पाहायला मिळाला नाही. मला असं वाटतंय तो बाप कधी रडला नसेल, त्याला रडता येत नसेल, हजार वेळा रडताही आलं त्याला. हुरा मंदी माया जाच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी त्याच्या डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वट्टा मंदी आसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्याला बाप म्हणतात. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला पोटामध्ये असू जाता कना वाकला. लई अवघड ऐक त्याची मात रे लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप. कळणार आम्हाला बाप. आणि मला असं वाटतंय खऱ्या अर्थानं तो बाप कधीतरी आम्हाला कळावा. बापानं रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी करावं, मुलांकरता इस्टेट कमवावी, स्वतः करता कधी जगला नाही रे आमचा बाप. हजार छिद्र पडलेत त्याच्या बनियानला, कधी स्वतः करता बनियान आणलं नाही. पण लेकरांचे पत्नींचे लाड पुरवता पुरवता नाकी नऊ आले. ऐका, त्याला स्वतः करता कधी वेळ मिळाला नाही रे राजा, पण लेकरांना त्यानं सुखी केलं, कधी रडवलं नाही. काय सुंदर जीवन जगलंय आमचं. ज्या दिवशी कडलं तुला मुलगा झाला, काय बालपण आनंदात करावं महाराज बापाने लेकरा करता घोडा व्हावं. दिवसभर राब राब रानात राबावर रे राजा, आणि घरी यावं लेकरांना सांभाळावं. काय करतोय बाप. बाप वागवे मुलांना तळ हात पाकड्यात, बाप वागवे मुलांना तळ हात पाकड्यात. त्या बापासाठी कधीतरी मला असं वाटतंय थोडं जीवन जगा, थोडं. हा, त्या बापा करता कधीतरी जगावं. अशा बापासाठी यावे थोडे आसवे डोळ्यात, अशा बापासाठी यावे थोडे आसवे डोळ्यात. बापानं काही इच्छा करू नये. काय अपेक्षा होती आमच्या बापाची. म्हातारा बाप आहे, थकलेला आहे, काही लेकरांकडून इच्छा करत नाहीये. काय करतोय बाप. थकल्यावरती त्याचा बनावा आधार, बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार. काय उपयोग सांगा किती घातले पितर. बाप गेल्यानंतर मिष्टान्नाचा बेत नाही दिला तरी चालतोय, समाज नाही बोलावला तरी चालतोय, जिवंतपणी त्याची गोड सेवा करा. त्याच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचे स्वरूपे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. ठेविले अनंते तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. धावत्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असा असेल असं सांगता येत नाही, कारण वारकरी संप्रदायामध्ये शब्दाचे खाटीक जन्माला आले. आणि मला असं वाटतं एका शब्दावर, एका ओवीवर, एका श्लोकावर ज्यांनी कितीतरी दिवस भाष्य करावं तरी त्याचा उलगडा होऊ नये. आणि महाराज वारकरी संप्रदायामध्ये याला फार परिपक्वतेचं महत्व दिलेलं आहे. धावत्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. येऊन आनंद वाटला. गजानन महाराजांनी, आमचे गजानन भाऊ राऊत, हे सकाळपासून तर खूपच फोन केले जाईल बरं का. कारण जो तारीख घेतो ना महाराज कठीण आहे. ज्याला घरी शंभरी बायको ऐकत नाही तो येऊन मंडपात बोलते. घरी शंभरी बायको ऐकत तोही बोलते. त्याने मला सकाळीच फोन केला, महाराज त्याची बायको ऐकते महाराज.
कारण असं आहे बुवा, त्यांनी सकाळीच फोन केला, मी झोपलेलोच होतो, म्हणत महाराज हॅलो हॅलो, म्हटलं हॅलो. गजानन भाऊ म्हणत हा ना, म्हटलं हो. महाराज आज सेवा आहे, म्हटलं हो. आणि 4 महिन्यापासून ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते बुवा. यांच्या वेळेस तारीख घेतली म्हणत महाराज येता का, म्हटलं आमच्याकडे एक म्हणत आहे ना आपल्याकडे, पोलिसाला हप्ता आणि साधूला सप्ता, जिदर्भम उदरहम. साधूला काय पाहिजे, म्हटलं काही हरकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का महाराज, जो तारीख घेते त्याला खूप टेन्शन असते. 5 वाजताच येतात त्या, का तुम्ही गेलाय ना आजचं कीर्तन, आले नाहीत का महाराज? ते म्हणत नाही, त्यांची कथा येतील ते आता थोड्या वेळानं. मग तो 7 वाजता येते हरिपाठ झालं का, 7 वाजले ना, आला नाही का महाराज? 5 वाजता काय म्हणे, आले नाही. 7 वाजले काय म्हणते, आला नाही का? 8 वाजू द्या, मेला काय महाराज? समाजाचं प्रेम मोठं विचित्र झालं. गजानन भाऊचा स्वभाव गोड आहे आणि या परिसरात आजूबाजूला कुठेही असू द्यात महाराज असतात. भरत बाबांचं प्रेम आहे, आमच्या पांडुरंग महाराजांचं प्रेम आहे, रवी महाराजांचं प्रेम आहे, महादेव भाऊ असतील, गावकरी मंडळी सगळे या कार्यक्रमाला तन्मन धनाने सजवणारे धजवणारे. याच्याही पेक्षा मोठात मोठा कार्यक्रम आपल्या हनुमंतरायाच्या दरबारात हो, आपल्या हातनं एक मोठमोठा कार्यक्रम हो. आणि आनंदाचा विषय असा आहे का पुढच्या वर्षी पूर्ण एक तर पूर्ण होऊन राहिलं बा. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. खरंच श्रीमंत आहे गड्या तुम्ही परमार्थाच्या बाबतीत, खरंच श्रीमंत आहे. जोपर्यंत तुम्ही हे सगळं करताय ना, अशा कार्यक्रमांना आवर्जून भर घालताय ना, ऐका या लेकरांवर रोज संस्कार पडतात या गोष्टीचे. येताना रोज लेकरं सोबत घेऊन येत जा. फक्त एक अट आहे, आपले लेकरं आपल्याजवळ बसत. हा, तुमच्याच बसले पाहिजे. तुम्ही लेकरं देता पुढे बसून, आमच्या डोक्याला ताण. हा, ऐका, हे तरुणांकरताय, जे जीवन जगून संपले त्यांच्या करता नाही. जोपर्यंत तुम्ही हे कार्यक्रम करताय तोपर्यंत भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देऊ, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. याच्याही पेक्षा मोठ्यात मोठा कार्यक्रम आपल्या या कांचनपुरामध्ये हो, ही भगवंत चरणी प्रार्थना. चुकलं असेल बुद्धीचा दोष, योग्य असेल गुरुजनांचं. आणि भाव असा आहे, 1 मिनिटाचं फक्त भजन होईल. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाव घ्यायचं. गजानना अवलिया अवतरले जगताराया, हे गजानना अवलिया अवतरले जगताराया. 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 आनंदकोट ब्रह्मांड नायक महाराजादि योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपाल सेगाव निवास समर्थ श्री गजानन महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.